स्फोटामुळे पाकिस्तानातील लाहोर हादरला। पाकिस्तानच्या लाहोरमध्ये 3 स्फोट। स्फोटामुळे नागरिकांची पळापळ। राजधानी दिल्लीत हाय अलर्ट जारी। दिल्लीत सर्वत्र पोलिसांसह निमलष्करी दल तैनात। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्यजीव गणना। 12 मेला मसाण वन्यजीव गणना। पंधरा जुलैपर्यंत नागपूरमध्ये नाग नदीचा हायड्रोलिक अभ्यास पूर्ण केला जाणार। नागपूर महापालिकेची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात माहिती। पुण्यात फुकट्या प्रवाशांची संख्या वाढली। रेल्वेने प्रवास करणारे 3.5 लाख फुकटे प्रवासी। कोकण रेल्वेचा मान्सून वेळापत्रक जाहीर। 15 जून पासून कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळांमध्ये मोठा बदल। महाराष्ट्राकरता आनंदाची बातमी। यंदा 10 दिवस आधीच मान्सूनचं आगमन होणार। 13 मे पर्यंत अंदमान निकोबारमध्ये मान्सून दाखल होणार। नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस। पावसामुळे शेतपिकांचं अतोनात नुकसान। पुण्यात मंदिरातील दानपेटी चोरणाऱ्या चोरट्याला अटक। पळसोशी गावची ग्रामदैवत वाघजाई देवी मंदिरातील दानपेटीची चोरी। ठाणे सायबर पोलिसांच्या 2 शिपायांना अटक। खासगी गुप्तहेर संस्थांना सीडीआर वकिलाचा आरोप। पोलीस कर्मचाऱ्यांनी कर्तव्याचा गैरवापर केल्याचा ठपका। सायबर फसवणुकीप्रकरणी मुंबईत एका तरुणाला अटक। अधिक तपास जारी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।